टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस हे वारंवार सभांमधून धनंजय मुंडे यांच्यावरती टीका त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते करत होते। मात्र काल सुरेश धसांनी 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची खरंच तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, अशा पद्धतीची चर्चा झाली। त्यामुळे सुरेश धस यांच्यावरती आरोप जे आहेत ते होताना पाहायला मिळतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर तृप्ती देसाई आहेत। खरं तर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये सुरेश धस सातत्यानं धनंजय मुंडेंवरती आरोप करत होते, मात्र डोळ्यांचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर ते भेटायला गेले। ते असं म्हणतात की मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलेलो होतो, मात्र मी हे प्रकरणाचा पाठपुरावा जो आहे तो सोडणार। सुरेश धस पूर्णपणे खोटं बोलतायत, कारण तब्येतीची विचारपूस करायला धनंजय मुंडे काही ICU मध्ये नाहीयेत। त्यामुळे मला वाटतंय की हे प्रकरण आता वरच्या लेवलने दाबण्याचं प्रकरण सुरू आहे आणि सत्तेतील आमदार म्हणून सुरेश धस वारंवार आवाज उठवत होते, परंतु आपल्याला हेही सांगायचंय की ते वारंवार मीडियाला सांगायचं की धनंजय मुंडेंचा मी राजीनामा कधीच मागितलेला नाहीये। मग सत्तेतील महायुतीतल्या सत्ताधाऱ्यांनीच त्यांना एक पेरलेला आमदार विरोधकांमध्ये होता का, जो कोणी आक्रोश करणारी जनता होती, त्यात मग सुरेश धस पेरलेले आमदार होते असं म्हणावं लागेल। आणि सुरेश धस सांगतात की मी त्यांना जाऊन भेटलो, पारिवारिक भेट होती। पारिवारिक भेट कसली, जिथं क्रूरपणे हत्या केली गेली आहे, ज्याच्या विरोधात आपण लढतोय, ज्याच्या विरोधात लढण्यासाठी जे कोणी जेलमध्ये आहेत त्यांचं जे कोणी मेन नेता आहे ते जे आहेत ते धनंजय मुंडे आहेत, आणि त्या धनंजय मुंडेंची विचारपूस करायला तुम्ही जातात, ही योग्य वेळ अजिबातच नव्हती। कारण बीड जिल्ह्यातले एक आमदार म्हणून तुम्ही रान पेटवलेलं होतं आणि आता मात्र तुम्ही जनतेचा जो आहे तो पूर्णपणे विश्वासाला तडा घालवलेला आहे। मला वाटतं की आम्ही सुद्धा जेव्हा 26 पोलिसांची यादी जाहीर केली तेव्हा ते म्हणले 26 नाही 200 पोलीस आहेत, म्हणजे दरवेळी काहीतरी बाता मारायच्या। मग 200 पोलीस अजूनही आहेत ना, मग त्यातले 50 पोलीस तरी तुम्ही जाहीर केले का जाहीर नाही केले? मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे पेन ड्राईव्ह देणार आहे, मी मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली। मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचे मित्र आहेत, मुख्यमंत्री जे आहे ते महायुतीतले जे काही सगळे पक्ष आहेत त्यांना एकत्र मिळून धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सगळे प्रयत्न करतायत। मग त्यांनी कधीच जाहीरपणे अशा पद्धतीचे कुठलेही पुरावे दिले नाही आणि आता समजतंय की त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा आतापर्यंत का नाही मागितला, कारण त्यांना फक्त जे काही विरोधक काय करतायत त्याचं दररोजचं जे काय आहे ते अपडेट देणं, काही वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांवर किंवा सत्तेच्या विरोधात काही रस्त्यावर उतरणार आहेत की ही सगळी अपडेट देण्यासाठी सत्ताधारी आमदार म्हणून त्यांना मला वाटतं की विरोधकांमध्ये किंवा जनतेचा आक्रोश करण्यासाठी पेरलेले आमदार होते। ते असंही म्हणाले की मी या प्रकरणाचा पाठपुरावा जो आहे तो सोडणार नाही। मी या सगळ्या प्रकरणामध्ये पाठपुरावा जो आहे तो केला। आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी कारवाई सुद्धा केलेली आहे, मात्र ही पारिवारिक किंवा मग त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर जी भेट घेतलेली होती ते एक संबंधाच्या नात्याने। हे बघा, सुरेश धस आमदार आहेत, धनंजय मुंडे आमदार आणि मंत्री आहेत। फार काही ते ICU मध्ये असते, त्यांची तब्येत खूपच खालावलेली असती तर आम्हालाही काही गोष्टी समजू शकल्या असत्या, परंतु धनंजय मुंडेंना काहीच झालेलं नाहीये। डोळ्याचं ऑपरेशन होऊन बरेच दिवस झालेत आणि ते व्यवस्थित ठणठणीत आहेत। अशा वेळेला तुम्ही पारिवारिक भेट कशासाठी म्हणताय, किंवा अशा वेळेला तब्येतीची विचारपूस करायला तुम्ही जाणं अजिबातच योग्य नाही। ज्या मराठा चळवळीने तुम्हाला पाठिंबा दिला, आज मनोज जरांगेंना सुद्धा तुम्ही तोंडघाशी पाडले, ज्यांनी तुमच्या मागे तरुणांची फळी उभी केली। एक आमदार म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीनं लढत होतात, पण मला वाटतंय की जे काही आता धनंजय मुंडेंच्या विरोधात वातावरण आहे त्यांचा तर राजीनामा सत्ताधारी घेत नाहीयेत आणि मग सत्तेतील आमदार कोण आहे, सुरेश धस। मग त्यांना आता शांत बसवण्यासाठी मला वाटतंय की सुरेश धस आणि बीजेपीतील काही मंत्री किंवा जी काही नावं येतात, बावनकुळे साहेब असतील, हे जे आहे ते ठरवूनच भेटले आहेत आणि जनतेला पूर्णपणे जनता किती मूर्ख आहे हे त्यांनी आता असं दाखवलेलं आहे की जनता मूर्ख आहे, आम्ही करेल सो कायदा, आम्ही करेल ते बरोबर। आणि मग मला त्यांना विचारायचं की याचसाठी केला होता अट्टाहास का? तुम्ही एक सत्ताधारी आमदार आहात, तुम्हाला परत निवडून यायचं असेल, तुम्हाला मंत्रीपद हवंय म्हणून तुम्ही फक्त त्याच्यासाठी प्रसिद्धी मिळवली असेल तर मला पूर्णपणे खेद वाटतोय की अशा पद्धतीनं तुम्ही या चळवळीत चांगलं काम करून
अचानक युटर्न घेणं, धनंजय मुंडेंना भेटणं, तर मला वाटतं की जी मराठा चळवळ तुमच्या मागे उभी होती किंवा आमच्यासारखी जी जनता आहे जी याच्यामध्ये प्रामाणिकपणे आवाज उठवते, आमच्या सगळ्यांचा विश्वासघात सुरेश दसांनी केलेला आहे. आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही या प्रकरणामध्ये मागे हटणार आहात का, पाठपुरावा करणार? या संदर्भामध्ये आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत. कारण स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे ती क्रूरपणे झालेली आहे. पण मला आतापर्यंत आपल्याला सांगायचं आहे की सुरेश दस तर सत्तेतले आमदार आहेत, परंतु सत्ताधारी आणि पोलीस काय करतायत? आम्ही तर त्यांचं लोकेशन वाल्मिक कराडचं दिलं, वाल्मिक कराड कुठं होता हे सांगितलं आणि हे पुराव्यानुसार आहे. ज्याला वाल्मिक कराडला ज्यांनी खाऊ पिऊ घातलेलं आहे त्या दिंडोरीच्या आश्रमामध्ये, गुरुपीठामध्ये, ते लोक माझ्याकडे येऊन गेलेत. त्यांनी मला सांगितलंय की 15 आणि 16 तारखेला तो मुक्कामाला होता. ज्या रूममध्ये मुक्कामाला होता त्याचं लोकेशन दिलंय. तिथले तुम्ही सीसीटीव्ही अजून ताब्यात घेत नाही. म्हणजे तुम्हाला नेमकं हे प्रकरण दाबायचंच आहे का? किंवा ते जे कोण गुरुमाऊली आहेत अण्णासाहेब मोरे हे सुद्धा बीजेपीशी कनेक्टेड आहेत. आता आपण बघितलं असेल कृषी महोत्सव होता, त्याला पंकजाताई मुंडे हजर होत्या, अनेक वेगवेगळे मंत्री जे आहेत ते तिथं जातात. मग त्यांच्या भक्त परिवाराची मतं घ्यायची म्हणून त्यांना सुद्धा तुम्ही असल्या घाणेरड्या प्रकरणामध्ये जे आहे ते तुम्ही माघारी घेण्याचा प्रयत्न करताय. मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही ते लोकेशन दिलं, त्याच्यानंतर ते बाहेर पडल्यानंतर ते कुठल्या हस्तरेषा तज्ञांकडे गेले हे सगळं सांगितलंय. परंतु अजूनही आम्ही जी काही माहिती दिली, आम्ही जे काही मेल पाठवले त्या मेलला साधं उत्तर येत नाही. मग नेमक्या यंत्रणा काय करताय? सीएमओ ऍक्टिव्हेट नाहीये का? किंवा गृहमंत्र्यांचा मेल पाठवल्यावर ते ऍक्टिव्हेट नाहीयेत का? आम्ही या दिंडोरीच्या जे काही आश्रम आहे गुरुपीठ त्याच्या विरोधात जे काय ते मेल केलेले आहेत, अगदी पोलीस महासंचालकांना एकाचाही रिप्लाय येत नाही. म्हणजे पूर्णपणे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे आणि हे प्रकरण दाबण्यासाठी आता सुरेश दसांना पुढे केलेलं आहे. आणि मला वाटतं की पुढची सत्ता जी काही मिळवायची आहे किंवा जी काही पदं भोगायची आहेत त्यासाठी सुरेश दस पण स्वतःहून तयार झाले असतील. आता मग तुम्ही काय पुढची भूमिका आहे? तुम्ही बीडला जाणार, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, नक्की सांगणार? मी आता याच्या आधी आपण बघितलं असेल की स्वर्गीय संतोष देशमुखांच्या घरी जाऊन आले नाही, कारण मी या बाबतीत आवाज उठवत होते. पण मला वाटतं की मग आता संतोष देशमुखांच्या घरी मला जावं लागेल, कारण तिथं जे काय आहेत त्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला तेच आता फुटायला लागलेत. त्यांनी कुठलं असं काही चुकीचं पाऊल उचलू नये. बाबा आम्ही पण सगळे तुमच्या बरोबर आहोत. यासाठी मला वाटतंय की मस्साजोगला जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट मला घ्यावी लागेल. सुरेश दसांच्या विरोधातली तुमची भूमिका काय असेल? सुरेश दस यांनी आता खोटं नाटं बोलू नये की मला हा लढा सुरूच ठेवायचा आहे, लढा संपवायचाच आहे असं ते बोलूच शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही लोकांना वेडं बनवू नका आणि अजिबात आता या गोष्टीत पडू नका. तुम्ही ज्या पद्धतीनं लढत होता ते अभिनंदनीय होतं, परंतु आता जे काही तुम्ही धनंजय मुंडेंशी फक्त काही 5 मिनिटं बोललेला नाहीये, तुम्ही 3-3, 4-4 तास जेव्हा चर्चा करता तेव्हा राजकीय चर्चा झाली, या प्रकरणातली चर्चा झाली. मला वाटतं धनंजय मुंडेंना वाचवण्याची चर्चा झाली असेल आणि वाल्मिक कराडलाही वाचवण्याची चर्चा झाली असेल. मी तर एवढंही पुढे जाऊन सुरेश दसांबद्दल एवढं म्हणेन की काही दिवसांनी आता ते जेलमध्ये वाल्मिक कराडलाही भेटतील, कारण वाल्मिक कराड सुद्धा त्यांच्या जवळचा होता. त्याला स्लीप ऍपनिया सारखा आजार आहे, त्याला काही होऊ नये म्हणून पारिवारिक आणि तब्येतीची विचारपूस करायला गेलं असंही सुरेश दस म्हणतील आणि जनतेला सांगतील. तर एवढा निर्लज्जपणा एखाद्या सत्ताधारी आमदारांनी करू नये. आम्ही त्यांचा आदर करतो, पण कालपासून सुरेश दस आमच्या मनातून पूर्णपणे उतरले. शेवटचा एक दुसरा प्रश्न आहे की तुम्ही शनी शिंगणापूरच्या देवस्थानावरती आंदोलन जे आहे ते केलेलं होतं, महिलांना दर्शन सुरू झालं, म्हटलं चित्रा ट्रस्टने एक निर्णय घेतलेला आहे की शुद्ध तेलाचा अभिषेक जो आहे तो मूर्तीला घातला जाईल, जेणेकरून मूर्तीची झीज जी आहे तो होणार नाही. या निर्णयाकडे शनी शिंगणापूरचं जी शिळा आहे तर निश्चितच त्या मूर्तीची झीज झाली नाही पाहिजे. परंतु तिथे सर्वसामान्य जे भक्त आहेत, सर्वसामान्यांपासून अतिश्रीमंतांपर्यंत असं भारतातील जे आहेत ते भक्त येत असतात. मी ट्रस्टच्या लोकांना एवढंच सांगेन की जर ब्रँडेड तेल तुम्ही म्हणताय, पण ते ब्रँडेड तेल गरीबाला विकत घेता येईल का? किंवा ट्रस्ट स्वस्तामध्ये जे सुट्ट तेल मिळत होतं त्याच पद्धतीच्या रेटमध्ये ट्रस्टच्या मार्फत जर तुम्ही ब्रँडेड तेल ठेवलं तर निश्चितच सर्वसामान्य जे काही भक्त आहेत ते सुद्धा शिळेवर तेल अर्पण करू शकतील. त्यामुळं मूर्तीची झीज होऊ नये ही आमची सुद्धा इच्छा आहे, परंतु सर्वसामान्यांना परवडेल असं ब्रँडेड तेल हे ट्रस्टच्या माध्यमातून जसं सुट्ट तेल मिळत होतं तशा पद्धतीनं त्यांनी जनतेसाठी उपलब्ध करावं. आपण पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे सुरेश दस सातत्यानं आवाज उठवत होते, मात्र त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर सुरेश दस आमच्या मनातून उतरलेले आहेत अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेश्वर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.